नमस्कार मित्रांनो, आज आहे अनंत चतुर्थी आणि आज मी जाणार आहे चिंचपोकळीच्या चिंतामणीच्या विसर्जन मिरवणुकीला। तर बघूया पूर्ण विसर्जन सोहळा चिंतामणीचा। चला आता चाललोय मंडपात। रोड साफ करून घेतात आता आणि चिंतामणी आता निघालाय मंडपातून। चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळ चिंचपोकळीचा चिंतामणी वर्ष 106। शंभूबाळ स्वराज्य म्हणजे जनतेची सुटका। शेतकऱ्याला आपला हक्क मिळावा, बाईबाईंना सुरक्षितता मिळावी, धर्माची गंगा निश्चल वाहत राहावी, हेच खरं स्वराज्य। शंभूबाळ तुम्हाला नेहमी लक्षात ठेवावं लागेल, सत्ता ही जनतेसाठी असते, जनतेवर नव्हे। धर्माचं रक्षण करताना धर्मांध होऊ नका आणि युद्ध जिंकल्यावर अहंकारात हरवू नका। तलवार उचलताना लक्षात ठेवा, ती निर्दोषांवर कधीही फिरू नये, ती फक्त दुष्टांच्या छातीवरच चमकली पाहिजे। शंभूबाळ तुमच्या हातात या स्वराज्याचं भविष्य आहे। हे स्वराज्य जीवापाड जपाल, तेव्हाच आपला खरा विजय होईल। हे गड, हे किल्ले, ही जनता सगळं तुमच्या तलवारीला आशा लावून बसले। आबासाहेब, शत्रू लाख येऊन मी मागे हटणार नाही। आजपासून हे प्राण स्वराज्यास अर्पण। माझ्या श्वासात फक्त एकच ध्यास असेल, हिंदवी स्वराज्याचा विजय। तुम्हा सर्वांना प्रश्न पडला असेल, शंभू महाराजांच्या रूपात विराजमान झालेला आपला चिंतामणी पुढच्या वर्षी कसा असेल? उत्तर कायम एकच, डोळ्यात पाणी आणि अंगावर काटा। शंभू शंभू येऊ लागला।
केला गेल्या वर्षी तुझ्या आगमनाला गाजा वाजा, असाच करीन गाजा वाजा जेव्हा तू होशील मुंबईचा राजा. प्लेटलेट कमी आहेत आपल्या घरी बसायचं तर काय नाही. गणपती आपला महाराष्ट्राला चिंतामणी कोकणीचा क्रॉप बिल्डिंगच्या पुष्पवृष्टीजवळ पोहोचलो आहे.
तर आता चिंतामणीची आरती होते. आपल्या लाडक्या चिंतामणीवर पुष्पवृष्टी होणार आहे. चिंपोलीचा चिंतामणी, चिंपोलीचा चिंतामणी, चिंपोलीचा चिंतामणी. बोला ही शान कोणाची? अरे नाही ना. पाऊस आला, पाऊस. हीच आमची दिवाळी. 2 तास फटाके वाजणार आहेत, 2 तास. मला माहिती आहे अर्धे सबस्क्रायबर माझे चिंतामणीमुळेच आहेत. चिंतामणीचा विसर्जन सोहळा बघण्यासाठी तुम्ही सबस्क्राईब केलं मला, त्यामुळे बेस्ट एक्सपिरियन्स देणार आहे तुम्हाला. आता वाजलं 1 आणि 7 रस्त्याला पोचलो आहे. चिंतामणी पण इथेच आहे, चला दाखवतो. जय सो. चिंतामणीची एनर्जीच वेगळी आहे. ताप येत होता थोड्या वेळापूर्वी, आता एकदम फिट अँड फाईन झालो इथे आल्यावर. सर्दी, ताप मजबूत, आवाज पण घसा बसलाय आहे, तुम्हाला कळत असेल. बघा चिंतामणी आता आरामात येतोय, त्यामुळे आम्ही जरा पुढे जाऊन नागरी पाड्याला जाऊन बसतो. नागरी पाड्याला पोचलोय आणि पाऊस आलाय. काळा चौकीचा महागणपती आणि मागे चिंतामणी.
तर बॉम्बे सेंट्रलला पोचलोय आणि हर्ष भेटलाय किती अडीच. आता उजेड झालाय. आता तुम्हाला हर्ष नीट दिसेल. जोक मारायला लागलाय तो पण. चला आता जाऊया पुढे आणि हर्षला बाय बाय करूया. फोटो काढतो. चला गर्दी बघा. रात्र 3 वाजले. लोक वाट बघत बसले तिथे चिंतामणीसाठी. आत्ता पोचलोय नवजीवन सोसायटी जवळ. पाऊस आलाय जोरात. अरे हाबो चला पाऊस काय थांबत नाही. आरतीवाले इथे पोचलेत पुढे. चिंतामणी तिथे पावसात भिजत सगळे फिरताय तिथे. तर आता लॅमिंटन रोडला पोचलोय आणि थोड्याच वेळात अयोध्या गल्लीत पोचू. मानाची गल्ली. पाच वाजलेत आणि स्पीकर चालू झालेला आहे आता. एनर्जी परत आली आहे आणि आरती जोरात चालू झाली आहे. आणि चिंतामणी
या गल्लीत आता चाललोय. चला आता पोचतोय गिरगाव चौपाटीला. आपल्या सहकार्याची आम्हाला अपेक्षा आहे. राजा नंबर 4 या ठिकाणी जेणेकरून गर्दी कमी झाल्यानंतर त्यांची आणि त्यांच्या नातेवाईकांची भेट होईल. हे गर्दी थोडी मागे
आम्हाला खूप दुःख येतं की आमचा चिंतामणी हा त्याच्या आईवडिलांकडे जात आहे. म्हणजे आनंद पण आहे की तो आईवडिलांकडे जात आहे, पण दुःख आहे की तो आम्हाला तर सोडून जातो आहे. पण आम्हाला एक खात्री आहे की तो आमच्या मनात नेहमी कायम आहे. नवीन वर्षात नवीन रूपात तो पुन्हा येणार अशी आमची सगळ्या चिंतामणी भक्तांची इच्छा आहे. तर ठीक आहे, आपण त्याला हसता हसता त्याच्या आईवडिलांकडे पाठवू. गणपती बाप्पा मोरया.
तरफेवर आता चिंतामणी आलाय. चाललास ना बोरका करून, शेवटी आणलंसच आमच्या डोळ्यात पाणी. 11 दिवस आमच्याकडून वेडी वाकडी सेवा करून घेतलीस आणि आता सोडून चाललायस. आता परत वर्षभर वाट बघावी लागणार. शेवटी आगमनाधीश आहेस तू. पुढच्या वर्षी तरी बाबा लवकर ये, कारण आम्ही तुझे सेवक त्याच जोशात तुझ्या सेवेसाठी तत्पर राहू आणि तुझा नवीन रूप पाहण्यासाठी आतुर राहू. भेटूया पुढच्या वर्षी. जय चिंतामणी. तर चला, चिंतामणीची विसर्जन मिरवणूक पूर्णपणे पार पडली आहे आणि हा ब्लॉग इथेच संपतोय. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. चला.